उद्धव ठाकरेंचे 6 खासदार हे एकनाथ शिंदेंनी फोडले। असं असताना यामधील एक खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेमुळे ऑपरेशन टायगरवरती आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। आज ओमराजे यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडाचा तब्बल 20 वर्षांनी निकाल लागला। पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या प्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाने माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 आरोपींची निर्दोष मुक्तता केली। या निकालामुळे ओमराजे निंबाळकरांना मोठा धक्का बसलाय। हा निकाल लागल्याच्या नंतर ओमराजेंनी नाराजी व्यक्त केली, तर शिवसेनेमधल्या प्रवेशावरती देखील त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। मतदारसंघामध्ये जाऊन मतदार आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असं ओमराजेंनी स्पष्ट केलं। या खटल्याचा आणि आपल्या राजकीय निर्णयाचा काहीही संबंध नाही, असं देखील ओमराजे म्हणाले। त्यांच्या या भूमिकेमुळे ओमराजे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार की नाही या मुद्द्यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत। मी कालपासूनही सांगतोय की मी माझ्या मतदारसंघात गेल्याच्या नंतर माझ्या सर्वसामान्य जनतेने त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी माझ्या जनतेशी चर्चा करून माझा जो काही तो राजकीय निर्णय ठरवी। काय मग 2022ला ज्यावेळेस सेना फुटली मग त्यावेळेस पण निकालासाठी मला जाता आलं असतं ना। काय बोलता नाही राजे, पण सही केली का आपण? काय मी आपल्याला सांगितलं ना, माझा निर्णय मी 2 दिवसानंतर घेणार आहे। मी उद्धवजी बद्दल आणि आदित्य साहेबाबद्दल मी अजिबात कुठल्याही प्रेसला काही बोललेलो नाही। तुम्हीच काय नेमकं त्या ठिकाणी एक लक्षात घ्या, मला माझी भूमिका काही जरी ठरली तरी मी उद्धवजी आणि आदित्यजी बद्दल आधीही कधी बोललेलो नाही, आताही बोलणार नाही आणि भविष्यातही बोलणार नाही। माझी राजकीय भूमिका काही असेल म्हणून मला आपल्याला इतकंच सांगायचं आहे की ती मी ठरवेन माझ्या लोकांबरोबर चर्चा करून। तर ओमराजेंच्या संदर्भात उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असं खासदार अनिल देसाई यांनी स्पष्ट केलं। शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींजवळ तशा प्रकारचं हे करावं, उद्धवजी त्याबद्दल निर्णय घेतील। परंतु तिच्या बाबतीमध्ये त्यांनी पक्षाची शिस्तमोड केलेली आहे। त्यांनी त्या प्रकारचं अजिबात पक्षाने घेतलेल्या त्या निर्णयावर, त्या मीटिंगवर त्यांनी एक प्रकारचा बहिष्कारच टाकला होता आणि ते आलेले नव्हते। त्यावरून त्यांनी पक्षशिस्तीचा भंग तर